परभणी जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिससमोर शक्तीपीठ रद्द करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते, त्या उपोषणाला आज संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या शेतकऱ्यांची वडिलोपार्जित जमीन आहे त्यांची उपजीविका त्याच्यावर आहे आणि या महामार्गाला पर्यायी महामार्ग उपलब्ध आहे, तेव्हा हा अट्टहास का करताय? तुम्हाला विकास करायचा आहे तर आज गावखेड्यात रस्ते नाही आहेत, शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, शेतकऱ्यांना पांदण रस्ते नाही आहेत, या विकासावर खर्च करा. पण जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जी सुपीक जमीन आहे ती टॉप टू बॉटम सुरुवात ते शेवटपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी होकार दिलेला नाही. जागोजागी आंदोलनं होत आहेत, तेव्हा सरकारने ही भूमिका का घ्यावी? आणि ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये 400 लोकसंख्या आहे त्या ठिकाणी त्यांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी 500 पोलीस कशासाठी? आणि तुम्ही कुणाच्या घशात घालण्यासाठी किंवा एखाद्या बड्या धेंडांना पोचण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना का धारेवर धरताय? त्या धेंडांना पोचण्यापेक्षा या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा, असं त्यांनी मत व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी परभणीतून त्या ठिकाणी खासदार जाधवसुद्धा उपस्थित होते. त्यांनी महसूल मंत्री बावनकुळेंशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं, साहेब इथे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, या शेतकऱ्यावर मार्ग काढा. या शक्तीपीठाचं त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या, कारण ही निजामापेक्षाही भयंकर रजाकारी आहे किंवा जनरल डायरसारखा तुम्ही वागू नका. या भूमिकेत जरांगे पाटलांनी त्यांना समजावलं. तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शब्द दिला की मी 5 तारखेला मंत्रालयामध्ये या शेतकऱ्यांसोबत बैठक घेईल. आणि जरांगे पाटलांनी तेच सांगितलं, शेतकऱ्यांसोबत बैठक घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि कुठलाही मार्ग हा विचारानं संवादातून होतो, तेव्हा अशी आडमुठी भूमिका घेऊन बळजबरी भूमापन करू नका. तेव्हा खरंच एक नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं आज त्यांच्या मध्यस्थीने तेथील शेतकऱ्यांनी उपोषण मागं घेतलेलं आहे आणि यावर 5 तारखेला मंत्रालयात चर्चा होणार आहे. तेव्हा सरकारनं यावर योग्य तो निर्णय घ्यावा हीच लोकांची अपेक्षा आहे.